जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्यासोबत असं कधी झालंय का? तुम्ही ऑनलाईन नवीन फोन मागवला आणि जेव्हा तो फोन तुम्ही ओपन करून पाहिला तर तो फोन डॅमेज होता आणि जेव्हा ही गोष्ट तुम्ही कंपनीला कळवली तर त्यांनी तो मोबाईल रिटर्न घ्यायला नकार दिला. अशा वेळी तुमचा हक्क कोण सांभाळणार? याचं उत्तर आहे ग्राहक अधिकार कायदा. चला तर मग हा कायदा सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, सर्वात आधी पाहूया ग्राहक कोणाला म्हणतात. कायद्यानुसार ग्राहक म्हणजे असा व्यक्ती जो पैसे देऊन एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी करतो. म्हणजेच तुम्ही बसचं तिकीट घेतलं तर तुम्ही ग्राहक होणार. तुम्ही डॉक्टरची फी भरून तपासणी केली तर तुम्ही ग्राहक होणार. तुम्ही शॉपिंग मॉलमधून कपडे विकत घेतले तर तुम्ही ग्राहक होणार. पण तुम्हाला जर कोणती वस्तू फुकट दिली, जसे की औषधे दिली किंवा फुकट तुमची तपासणी केली तर त्यावेळी तुम्ही ग्राहक नाही, कारण तिथे तुम्ही पैसे दिलेले नाही आहेत. ही एक छोटीशी गोष्ट आहे, पण ती समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ग्राहक म्हटलं की कायद्याने तुमच्यासाठी हक्क दिलेले आहेत. मित्रांनो, आता आपण ग्राहकांचे मूलभूत अधिकार पाहणार आहोत. कायद्यानं आपल्याला 6 मूलभूत अधिकार दिलेले आहेत. हे फक्त पुस्तकातले शब्द नाहीत, तर प्रत्यक्ष जीवनात आपल्याला उपयोगी पडणाऱ्या गोष्टी आहेत. पहिला आहे सुरक्षेचा अधिकार. आपल्याला अशा वस्तूंपासून संरक्षण मिळालं पाहिजे ज्यामुळं आपलं आरोग्य किंवा जीव धोक्यात येईल. उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीनं बनावट गॅस सिलेंडर विकले आणि तो फुटला तर ग्राहक आयोग कंपनीला जबाबदार धरू शकतो. दुसरा आहे माहितीचा अधिकार. आपण जे विकत घेतो त्याबद्दल आपल्याला खरी माहिती मिळालीच पाहिजे. उदाहरणार्थ, जर तुम्ही दुधाचं पॅकेट घेतलं, त्यावरची किंमत एक्सपायरी डेट नसेल तर तो आपल्या हक्काचा भंग आहे. तिसरा आहे निवडीचा अधिकार. आपल्याला हवी ती वस्तू किंवा सेवा निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. जसं की तुम्ही कोणत्याही कंपनीचं एखादं पॅकेट घेतलं आणि जर तुम्हाला दुसऱ्या कंपनीचं नको असेल तर ते तुम्हाला ते घेण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही. हे चुकीचं आहे. चौथं आहे ऐकून घेण्याचा अधिकार. ग्राहकाने जर तक्रार केली तर ती तक्रार ऐकलीच पाहिजे. जसं की एखाद्या हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रार केली तर ती हॉस्पिटलने ती नाकारता कामा नये. पाचवा आहे नुकसान भरपाईचा अधिकार. जर कंपनी किंवा दुकानदाराने चुकीची वस्तू दिली तर आपल्याला नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. जसं की मोबाईल घेतला तुम्ही नवीन, पण तो चालत नाही, अशा वेळी मोबाईल बदलून घ्यावा किंवा पैसे परत घ्यावेत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे येणारे नवनवीन व माहितीपूर्वक व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. 6वा आहे ग्राहक शिक्षणाचा अधिकार. सरकारने जागो ग्राहक जागो यासारख्या मोहिमा का चालवल्या आहेत? कारण आपल्याला आपले हक्क माहीत व्हायला हवे. हक्क माहीत नसतील तर त्याचा उपयोग काय? आपण ग्राहक आहोत, आपल्याकडे ताकद आहे आणि ही ताकद वापरली तरच आपल्याला न्याय मिळतो. ग्राहक संरक्षण कायदा 2019 मध्ये काय बदल झाला ते पाहूया. सुरुवातीला 1986 मध्ये ग्राहक संरक्षण कायदा आला होता, पण काळ बदलला. ऑनलाईन शॉपिंग सुरू झालं, डिजिटल पेमेंट्स वाढले, त्यामुळे जुना कायदा अपुरा पडत होता. म्हणूनच 2019 मध्ये नवीन कायदा आणला गेला. या कायद्यात महत्त्वाचे बदल असे होते की ई-कॉमर्स म्हणजे ऑनलाईन खरेदीला कव्हर केलं, ग्राहक आयोगाचे अधिकार वाढवले, CCPA म्हणजेच सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी स्थापन केलं. हे संस्थान भ्रामक जाहिरातीवर कारवाई करू शकतं. आपण यावर उदाहरण घेऊया.
एखादा सेलिब्रिटी जर चुकीचं प्रोडक्ट प्रमोट करत असेल तर त्याच्यावरही दंड लावला जाऊ शकतो. हा बदल म्हणजेच खरंच ग्राहकांसाठी मोठं शस्त्र ठरलं आहे. आता पाहूया ग्राहक आयोगाची रचना. तक्रार करायची तर कुठे करायची असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. याचं उत्तर आहे ग्राहक आयोग. आपल्या देशात 3 स्तरावर ग्राहक आयोग आहेत. पहिलं म्हणजे जिल्हा आयोग. इथे तुम्ही 50 लाख रुपयापर्यंतच्या तक्रारी करू शकता. दुसरा आहे राज्य आयोग. इथे तुम्ही 2 कोटी रुपयापर्यंतच्या तक्रारी करू शकता. तिसरा आहे राष्ट्रीय आयोग. हे दिल्लीमध्ये आहे आणि इथे तुम्ही 2 कोटीपेक्षा जास्त रुपयांच्या तक्रारी करू शकता. म्हणजेच तुमच्या तक्रारीच्या रकमेवरून आयोग ठरतं. उदाहरणार्थ 25 लाखाचं फ्लॅट तुम्ही विकत घेतला आणि यात दोष आढळला तर तुम्ही जिल्हा आयोगामध्ये तक्रार करू शकता. पण जर 1.5 कोटीचा प्रोजेक्ट असेल तर तुम्ही राज्य आयोगमध्ये जाऊ शकता. यामुळे सामान्य माणसाला सोयीस्कर होतं. त्याला थेट दिल्लीला जाण्याची गरज नसते. आता पाहूया तक्रार कशी करायची. आजच्या काळात ग्राहक आयोगात तक्रार करणं खूप सोपं झाले. याच्या 2 पद्धती आहेत, ऑफलाईन आणि ऑनलाईन. ऑफलाईनमध्ये थेट आयोगात जाऊन अर्ज करायचा असतो आणि ऑफलाईनमध्ये ई-दाखील पोर्टलवरून तुम्ही तक्रार दाखल करू शकता. आता आपण याच्या ऑनलाईन स्टेप्स पाहूया. idakal.nic.in वेबसाईट उघडायची आहे. मित्रांनो, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही तिथून सुद्धा करू शकता. त्यानंतर आपलं नाव, माहिती भरून नोंदणी करा. तक्रारीची कॉपी, बिल, इनव्हॉइस, फोटो, मेल हे सगळं अपलोड करा. फी भरा आणि केस ट्रॅकिंग ऑनलाईन पाहता येते इथे. म्हणजेच घरबसल्या तुम्ही तुमचं हक्क परत मिळवू शकता. ही गोष्ट केवळ कागदावर नाही तर प्रत्यक्षात लोकांना न्याय मिळतो. एका ग्राहकाने AC घेतला पण तो चालत नव्हता. दुकानदाराने बदलून देण्यास नकार दिला. आयोगाने आदेश देऊन ग्राहकाला नवीन AC आणि नुकसान भरपाई दिली. आणि दुसऱ्या केसमध्ये हॉटेलने मिनरल वॉटर बाटलीवर MRPपेक्षा जास्त पैसे घेतले. आयोगाने त्यांच्यावरती दंड लावला. तिसऱ्या केसमध्ये बनावट हेल्मेट विकणाऱ्या दुकानदारावरही आयोगाने कारवाई केली. ही उदाहरणं पाहून लक्षात येतं की जर आपण तक्रार केली तर आपल्याला नक्की न्याय मिळतो. मित्रांनो, ग्राहक म्हणून आपल्याला काय काळजी घ्यायला हवी? आपल्याला नेहमी बिल घ्यायला हवेत. ऑनलाईन खरेदी करताना कंपनीच्या पॉलिसीज वाचायला हवेत. नकली वस्तूंपासून सावध राहायला हवं. तक्रार करताना पुरावे जपून ठेवा. ते पुढे जाऊन तुम्हाला खूप कामी येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गप्प बसू नका. फसवणूक झाली, अन्याय झाला, तक्रार करा. कारण आपण गप्प बसलो तर चुकी करणाऱ्याचा आत्मविश्वास वाढतो. मित्रांनो, ग्राहक अधिकार कायदा 2019 हा प्रत्येक ग्राहकाला न्याय मिळवून देणारा आणि त्यांचे मूलभूत हक्क जपणारा एक प्रभावी कायदा आहे. बाजारपेठेत दररोज होणाऱ्या फसवणूक, निकृष्ट दर्जाच्या वस्तू, जास्त किंमत वसूल करणे याविरुद्ध ग्राहकांना आवाज उठवण्याची कायदेशीर ताकद हा कायदा देतो. यामध्ये ग्राहकांना माहितीचा अधिकार, तक्रार करण्याचा अधिकार, सुरक्षित उत्पादनाचा अधिकार अशा 6 मूलभूत हक्कांची तरतूद आहे. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन खरेदीतून होणारी फसवणूक वाढली आहे. त्यासाठी या कायद्यात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. ग्राहक न्यायालये, ई-दाखील पोर्टल, त्यामुळे तक्रार प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक झाली आहे. त्यामुळे जागरूक ग्राहक हाच सुरक्षित ग्राहक हा संदेश या कायद्यातून अधिक बळकट झाला असून नागरिकांनी आपले हक्क जाणून घेऊन याचा योग्य वापर करणे हेच या कायद्याचे खरे यश आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. मला आशा आहे ही माहिती तुम्हाला नक्कीच माहितीपूर्ण वाटली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा.
चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय. धन्यवाद.